नमस्कार मंडळी. काल वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी होती. बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी उकडीचे मोदक बनवले होते. सारण मी बनवून घेतलेलं आहे, पीठही मळून घेतलेलं आहे. पारीचं म्हणाल तर आमच्या गावाकडे नागपंचमीला उकडीचे कानवले बनवले जातात, तर त्यासाठी अशी पारी बनवावी लागते. त्यामुळे पारी बनवायची सवय मला आधीपासूनच आहे. पण आमच्याकडे गावी उकडीचे मोदक कधी बनवतच नाहीत, त्यामुळे मोदकाला कळ्या पाडायची सवय मला नव्हती. पण आता मी कधी कधी बनवते आणि कळ्या पाडायला मी आत्ता शिकत आहे. एवढ्याही काही छान कळ्या नाही आहेत, पण अजून मी शिकणार आहे कळ्या पाडायला छान. पारी करून मी घेतलेली आहे, नंतर कळ्या पाडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सारण भरलेलं आहे आणि दाखवते त्याप्रमाणे बंद करून घेतलेलं आहे. आमच्याकडे पारी बनवताना हाताला तेल लावतात, तर एका मोदकाला मी पारी बनवताना तेल लावलेलं आहे आणि दुसरी जी पारी दाखवत आहे ती बनवताना मी पीठ लावलेलं आहे. अशा पद्धतीने मी ते सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करून माझ्या या चॅनेलला सपोर्ट नक्की करा. नंतर मोदक उकडण्यासाठी मी ते एक चाळण घेतलेले आहे, त्याच्यावरती मोदक ठेवून चाळण कढईमध्ये ठेवलेले आहे. पातेल्यात ठेवलं तर पातेलं काळं होतं, त्यामुळे मी ही कढईच ठेवते. मोदकांच्या वरती मी केशर लावलेलं आहे. हे केशर मी विकत आणलेलं नाही आहे, तर मला नेबरने दिलं होतं, तर ते मी मोदकांना लावलेलं आहे. मऊ लुसलुशीत मोदक आपल्या इथे तयार झालेले आहेत आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.